नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर बघा, आता जगातला सर्वात मोठा क्रीडेचा किंवा खेळाचा महाकुंभ म्हणून ज्या स्पर्धेला ओळखलं जातं ती म्हणजे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा। आणि जगातली ही सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा आहे, म्हणजे आपल्या परीक्षेला सुद्धा सर्वात जास्त प्रश्न या घटकावर विचारले जाणार आहेत। बरे, चालू घडामोडी म्हणून 1 महिन्यासाठी नाही, 2 महिन्यासाठी नाही किंवा 3 महिन्यासाठी नाही, पुढचे 2 वर्ष किमान तुम्हाला चालू घडामोडीमध्ये पॅरिसच्या ऑलिम्पिक स्पर्धा ह्या विषयी जी जी माहिती असेल ती तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे। कारण की पुढचे 2 वर्ष याच्यावर प्रश्न विचारतात। मागची ऑलिम्पिक स्पर्धा जी 2020 ची होती ती 21 ला झाली होती कोरोनामुळे, पण ती 2020 चीच होती। त्या स्पर्धेनंतर पुढच्या आतापर्यंत सुद्धा चालू घडामोडीमध्ये ऑलिम्पिक वर परीक्षेला प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, व्यवस्थित पहा। बघा, आता याच्यामध्ये आपण काय पाहणार आहे तर ऑलिम्पिकची जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे की ज्याच्यावर आपल्या परीक्षेला प्रश्न येतात, म्हणजे आपल्या परीक्षेला येतं तेवढंच आपल्याला बघायचंय, जास्त डोकं लावायचं नाहीये। 2024 मध्ये महत्वाची काही जी पदकं आहेत किंवा त्याची आकडेवारी आहे किंवा त्याचे काही वैशिष्ट्य आहेत याच्याबद्दल माहिती पाहिजे आणि भारताने नेमका या ऑलिम्पिक मध्ये जाऊन नेमकं बाबा काय केलं याच्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती घ्यायची आहे। तर तीच माहिती घेणार आहोत। तर ठीक आहे, आपण लेक्चरला सुरुवात करूया। तर पहा, पहिल्यांदा काय बघा, ऑलिम्पिक। आता मुळात ऑलिम्पिक या स्पर्धेला ऑलिम्पिक हे नाव ऑलिम्पिया नावाच्या शहरावरून पडलेलं आहे। ग्रीस नावाचा जो देश आहे त्या देशामध्ये रिक्स ऑलिम्पिया नावाचं एक शहर होतं। तिथं इसवी सन 776 म्हणजे 7व्या शतकामध्ये, 7व्या ते 8व्या शतकामध्ये या स्पर्धा आयोजित केल्या जायच्या आणि वेगवेगळ्या भागातून लोक यायचे तिथं खेळण्यासाठी आणि त्या नावावरूनच, त्या शहराच्या नावावरूनच ऑलिम्पिक हे नाव आलेलं आहे, लक्षात ठेवा। आणि म्हणून मग नंतर मात्र कालांतराने ह्या बंद झाल्या आणि बंद झाल्यानंतर मात्र आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धेची सुरुवात, ऑलिम्पिक मध्ये आधुनिक ऑलिम्पिकची सुरुवात 1896 ला झाली। ग्रीसची राजधानी अथेन्स या ठिकाणी, म्हणजे पहिली आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरामध्ये भरली? अथेन्स मध्ये भरली। कधी भरली? 1896 ला भरली। आणि प्राचीन, मी तुम्हाला सांगितलं ना, प्राचीन 776 इसवी सन ऑलिम्पिया शहर वगैरे, तर ते तिथं लक्षात ठेवा। पण हे ते लक्षात नाही राहिलं तर हे आता याच्यावर वाद चालू आहे नेमका कधी भरली किंवा काय। पण प्राचीन काळामध्ये ग्रीक राजे हे आयोजित करत होते हे तर सर्वांना माहिती आहे, पण इसवी सनात थोडं कमी जास्त होऊ शकतं, पण हे कन्फर्म आहे 1896 पहिली अथेन्स या ठिकाणी। बघा, पहिल्या ऑलिम्पिकचा या ठिकाणी फोटो पण दिसतोय तुम्हाला। पहिली ऑलिम्पिक जी भरली होती 1896 ला अथेन्स या ठिकाणी। त्यानंतर आता जी ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली त्या ऑलिम्पिक स्पर्धा 2024 ची पॅरिस या ठिकाणी पार पडलेली आहे। आपल्या सर्वांनाच माहिती असेल, ह्या तारखा महत्वाच्या आहेत। बघा, सुरुवात कधी झाली ऑलिम्पिकला? 26 जुलैला आणि शेवट कधी झाला? 11 ऑगस्ट। म्हणजे 26 जुलै ते 11 ऑगस्ट, म्हणजे हे 5 दिवस आणि 11, जवळपास 16 दिवस ही ऑलिम्पिक स्पर्धा चाललेली आहे। 26 जुलै ते 11 ऑगस्ट, लक्षातच ठेवा, 26 जुलै ते 11। आणि ऑलिम्पिक स्पर्धा किती वर्षाला आयोजित होते? दर 4 वर्षाला। किती वर्षाला? 4। बहुतेक खेळ मॅक्सिमम 4 वर्षाला, काही काही बघा जसं T20 विश्वकप आहे तो 2 वर्षाला आयोजित होतो, किंवा ह्याच्या स्पर्धा असतात ते ग्रँड स्लॅम स्पर्धा 4 टेनिसच्या, ह्या दरवर्षी असतात, बरोबर आहे का। बाकीचे एक दिवसीय विश्वकप 4 वर्षाला आहे, किंवा ऑलिम्पिक स्पर्धा 4 वर्षालाच, आशियाई 4 वर्षाला आहे, राष्ट्रकुल स्पर्धा 4 वर्षाला आहेत, ठीक आहे ना। तसं हे सुद्धा 4 वर्षाला आहे। 2028 ची ऑलिम्पिक स्पर्धा लॉस एंजेलिस अमेरिका या ठिकाणी होणार आहे। कुठे? लॉस एंजेलिस अमेरिका या ठिकाणी होणार आहे। आणि 2032 ची पुन्हा ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलियामध्ये ब्रिस्बेन या ठिकाणी होणार आहे। 2036 ची कधी होणार, कुठे होणार हे कन्फर्म नाहीये, पण भारताने मागणी केलेली आहे। मागच्या वर्षी जागतिक ऑलिम्पिक संघटनेची बैठक, अधिवेशन अहमदाबाद या ठिकाणी झालं होतं, 106वं अधिवेशन होतं बहुतेक ते, आणि त्या ठिकाणी भारताने मागणी केली की आम्हाला आयोजनाची संधी द्या म्हणून। पण खूप आर्थिक संकट यानं उद्भवू शकतात, त्यामुळे भीती सुद्धा दुसरी, कारण खूप खर्च लागतो या स्पर्धा आयोजित करायच्या म्हटल्या तर, आणि त्याच्यातून जेवढा खर्च गेलाय तेवढा मोबदला परत मिळेल का नाही याची सुद्धा गॅरंटी नसते। त्याच्यामुळे काय, पण 36 ला भारताची इच्छा आहे आयोजित करायची। 36चं शहर ठरलेलं नाही, फक्त 32 लक्षात ठेवा ब्रिस्बेन, 28 लक्षात ठेवा लॉस एंजेलिस, याच्यावर प्रश्न विचारतात, ठीक आहे। आयोजन 4 वर्षाला सांगितलं होतं। आणि आधुनिक ऑलिम्पिकचे जनक म्हणून कुणाला ओळखलं जातं हे सुद्धा नाव लक्षात ठेवा, पियर कुबर्टिन
नावाचे फ्रान्सचे आहेत माझे खेळाडूच होते ते पण, पियर कुबर्टीन यांना ऑलिम्पिकचे जनक म्हणून ओळखलं जातं, कारण की ऑलिम्पिकची स्पर्धा सुरू करण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा होता. पियर कुबर्टीन कुठले आहेत ते? फ्रान्सचे आहेत, लक्षात ठेवा. आणि ऑलिम्पिक आयोजन कोण करतं? IOC, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना जी आहे ती आयोजित करत असते. तिची स्थापना 1894 ला झालेली. बघा, सुरू झाला 1896 ला, पण ऑलिम्पिक संघटनेची स्थापना 1894 ला आहे, 2 वर्ष अगोदर. मुख्यालय स्वित्झर्लंडमध्ये लिऑन या ठिकाणी काय मुख्यालय आहे. लँगॉन का काहीतरी नाव आहे असं, या नावाबद्दल थोडंसं साशंकता आहे, पण बघा, पण स्वित्झर्लंडमध्ये मुख्यालय आहे. आणि सध्या अध्यक्ष थॉमस बाक किंवा थॉमस बॅच असं सुद्धा म्हटलं जातं. मराठीमध्ये प्रोनाऊन्सिएशन होताना हिंदी मराठीमध्ये थोडे वेगवेगळे होऊ शकतात, ठीक आहे ना. थॉमस बाक हे अध्यक्ष आहेत. ऑलिम्पिक संघटनेची स्थापना 1894 ला. भारतीय ऑलिम्पिक संघटना सुद्धा आहे, तिचं मुख्यालय दिल्लीला आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे ना. अशा पद्धतीने हे स्वित्झर्लंडला मुख्यालय आहे. या गोष्टी महत्वाच्या आहेत, काही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, पुढे गेल्यानंतर आता ऑलिम्पिक स्पर्धा वेगवेगळ्या प्रकारच्या. आता तुम्हाला स्लाइड मध्ये दिसत असेल, मी बाजूला सरकलेलो आहे. ऑलिम्पिक स्पर्धा वेगवेगळ्या 3 प्रकारच्या असतात. एक असते उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा, जी उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा 2024 ला पार पडली. आता कुठं? फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी, बरोबर आहे का. आणि ही सुरुवात कधी झाली? 1896 ला सुरू झाली. दुसरी अजून एक ऑलिम्पिक असते, हिवाळी ऑलिम्पिक. शक्यतो ह्या ऑलिम्पिक मध्ये जे आहे ते बर्फाळ प्रदेशात किंवा थंड हवामानात खेळले जाणाऱ्या खेळांचा समावेश होत असतो, बरोबर आहे का. ही 2026 ला होणार आहे. या 2 ऑलिम्पिक मध्ये 2 वर्षाचा फरक असतो, लक्षात ठेवा. 2 वर्षाचा फरक. म्हणजे उन्हाळी ऑलिम्पिक झाली की त्याच्यानंतर ही जी पॅरिसला आता झाली ती उन्हाळी ऑलिम्पिक आहे, त्यानंतर 2 वर्षांनी लगेच हिवाळी ऑलिम्पिक असते, आणि त्याच्यानंतर 2 वर्षांनी पुन्हा उन्हाळी ऑलिम्पिक असते. अशा पद्धतीने 2 वर्षाचा फरक असतो उन्हाळी आणि हिवाळी ऑलिम्पिक मध्ये, हे सुद्धा लक्षात ठेवा. ही याच्या अगोदर बघा, याच्या अगोदर 4 वर्षापूर्वी झाली होती, पण 2022 ला भरली होती. आता ही 2022 ला बीजिंग मध्ये भरली होती. बघा, त्यावेळेस खूप वाद झाला होता. भारताचा फक्त एकच खेळाडू त्याच्यामध्ये समाविष्ट होता, आणि ज्या भारत आणि चीनमध्ये पाठीमागे जे थोडेसे कुरापती चालू होत्या त्याच्यामध्ये चीनचा जखमी झालेल्या खेळाडूला त्यांनी काय केलं होतं? मशाल वाहक बनवलेलं होतं. त्यामुळे भारताने या ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकला होता, निषेध नोंदवला होता. पण एक खेळाडू मात्र आपला सहभागी झालेला होता. हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा 2026 ला होणार आहे. कुठे होणार आहे? 2 शहरामध्ये इटली देशात होणार आहे. मिलान नावाचं एक शहर आहे, आणि कोर्टिना डी ओपेझो नावाचं शहर आहे, आणि एक मिलान नावाचं. ही 26 ला होणार आहे. हा लक्षात, इटली या देशामध्ये होणार आहे, आणि याची सुरुवात 1924 ला झालेली. आणि अजून एक असते, उन्हाळी ऑलिम्पिक संपली की तिथंच त्याच शहरात लगेच 1 दिवसाचा फरक ठेवून लगेच सुरू होते पॅरा ऑलिम्पिक. जे दिव्यांग खेळाडू आहेत त्या दिव्यांग खेळाडूंसाठी ही पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा असते. आता ही स्पर्धा संपली, आता पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा त्याच ग्राउंडवर सुरू होणार, पॅरिस फ्रान्स या ठिकाणी. याची सुरुवात झाली 1948. आता ही सुरुवात होणार या महिन्यामध्ये, ही स्पर्धा चालणार. लगेच असते 1 दिवसाचा 2 दिवसाचा काहीतरी गॅप ठेवून तिथं जिथं उन्हाळी स्पर्धा झाली त्याच वर्षी असते. म्हणजे पॅरा ऑलिम्पिक आणि उन्हाळी ऑलिम्पिक ह्या एक सोबतच होतात आगमाग एकाच वर्षात, आणि हिवाळी मात्र 2 वर्षाचा फरक असतो यांच्यामध्ये. अशा प्रकारे 3 ऑलिम्पिकचे प्रकार आहेत, ठीक आहे ना. त्यानंतर आता ऑलिम्पिकचं प्रतीक, याच्यावर सुद्धा आपल्या परीक्षेला प्रश्न येतात. व्यवस्थित बघून घ्या. ऑलिम्पिकचं प्रतीक नेमके किती वर्तुळ आहेत विचारतात प्रश्न, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये प्रश्न विचारतात. एकूण किती वर्तुळ आहेत? 5 वर्तुळ एकात एक गुंतलेले हे प्रतीक आहे ऑलिम्पिकचं. त्याचे रंग कोणते कोणते? कधी कधी असा प्रश्न विचारतात की कोणता रंग नाही बाबा, किंवा कोणता रंग आहे, किती वर्तुळ येतं, आणि काय हे 5च काय? तर जगामध्ये खंड जरी जास्त असले तरी 5च खंड असेत की जिथं मानवी वस्ती आढळून येते, आणि त्या मानवी वस्ती आढळून येणाऱ्या प्रत्येक खंडाचं प्रतिनिधित्व एक रिंग करत असते. मग कोणत्या रंगाची रिंग कोणत्या खंडाचं प्रतिनिधित्व करते याच्यावर सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग ते लक्षातच ठेवा. दिले तुम्हाला निळ्या रंगाची, बघा ही निळ्या रंगाची म्हणले की कुणाचं करणार प्रतिनिधित्व? युरोप खंडाचं करणार. काळ्या रंगाची प्रतीक, काळा म्हणले की कुणाचं करणार? आफ्रिका खंडाचं प्रतिनिधित्व करणार, काळ्या रंगाची रिंग जी आहे ती, बरं का. त्यानंतर लाल रंगाची रिंग कोण करणार? अमेरिका. कसं लक्षात ठेवायचं सांगतो तुम्हाला. आता बघा, आफ्रिकन वंशाचे लोक जरा कृष्णवर्णीय असतात म्हणून ते काळ्या रंगाचे, असं लक्षात ठेवायचं. अमेरिका लाल का? बा अमेरिकेच्या झेंड्यामध्ये लाल रंग आहे म्हणून लाल रंगाचं करते, अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. पिवळा रंग हा आपल्या आशिया खंडासाठी, बरोबर आहे ना. पिवळा रंग कोणासाठी? आशिया खंडासाठी आहे. हिरवा रंग हा ओशनिया हा मानवी वस्ती असणारा काही 1-2 खंड मिळून बनव. ओशनिया खंडाचं प्रतिनिधित्व कोण करतो? हा हिरवा रंग करतो. आणि राहिला कोणता?
काळा झाला, पिवळा झाला, हा ठीक आहे. अशा पद्धतीने 5 हे जे आहेत ते प्रतिनिधित्व करतात 5 मानवी खंडांचे हे वर्तुळ. लक्षात. अजून डोकं थोडंसं चालव, निरीक्षणातून बघा. वर कोणते असतात? वरच्या बाजूला निळा, काळा आणि लाल असतो आणि खालच्या बाजूला हिरवा आणि पिवळा असतो. अशा पद्धतीचं चिन्ह. अशाच प्रकारे रंग सुद्धा, याच्यात आतला बदल होत नाही. बरोबर आहे का? याचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करून घ्या. निळा म्हणलं की युरोप, पिवळा म्हणलं की आशिया, काळा म्हणलं की आफ्रिका, हिरवा म्हणलं की ओशनिया आणि लाल म्हणलं की अमेरिका. असे 5 वर्तुळ असतात. एका ते गुंतलेले कोणते कोणते रंग असतात ते सुद्धा लक्षात ठेवा. बरोबर आहे का? ठीक आहे. पिवळा, हा ओके. पुढे जाऊया आपण आता. त्यानंतर बघा आता ऑलिम्पिक मध्ये नेमकं भारताचं स्थान ऑलिम्पिक सुरू झाल्यानंतर कशा पद्धतीचं आहे ऑलिम्पिक मध्ये, याच्याबद्दल आता माहिती पाहूया. तर बघा आता काय सगळ्यात महत्वाचं, 1896 ला जरी ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाली असली, डबल सांगतोय कारण ते डोक्यातच बसलं पाहिजे तुमच्या, तरी पुढच्या ऑलिम्पिक मध्ये 1900 ला दुसरे ऑलिम्पिक पासून भारताने ऑलिम्पिक मध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली. दुसऱ्या स्पर्धेपासून 1900 पासून पॅरिस या ठिकाणी भरली होती. या वर्षीची पॅरिसलाच आहे आणि ती 1900 ची सुद्धा पॅरिसलाच भरलेली होती. लक्षात ठेवा ऑलिम्पिक स्पर्धा याच्यामध्ये. आणि त्या ऑलिम्पिक मध्ये भारताचा फक्त एकच स्पर्धक सहभागी झाला होता. तोही मूळ भारतीय नव्हता. एक इंग्रज अधिकारी होता, त्याचा पोरगा, ज्याचा जन्म भारतामध्ये झालेला आहे. नाव बघा, नॉर्मन प्रिचर्ड. नाव काय? नॉर्मन प्रिचर्ड असं त्यांचं नाव आहे. ते भारताकडून ऑलिम्पिक मध्ये सहभागी झालेले पहिले खेळाडू. मूळचे ते ब्रिटनचे होते पण भारताकडून सहभागी झाले होते कारण त्यांचा जन्म भारतामध्ये झालेला होता. आणि ते 200 मीटर रनिंग म्हणजे ऍथलीट म्हणून सहभागी झालेले होते. 200 मीटर. आणि त्यांना त्याच पहिल्या स्पर्धेमध्ये 2 मेडल मिळाली होती. हे सुद्धा लक्षात ठेवा. दोन्ही मेडल सिल्वरच होते. दोन्ही सुद्धा मेडल कसे होते? सिल्वरच. कोणते कोणते होते बघा? 2 पदके, दोन्ही सिल्वर, दोन्ही रौप्य पदक होते. 2 कस काय? तर अडथळ्याची, त्याला स्टिपल सेल काय काहीतरी म्हणतात, अडथळ्याची शर्यत. 200 मीटर रनिंग आणि 200 मीटर अडथळ्याची शर्यत. आता अविनाश साबळे जो आहे तो सहभागी झाला होता आपल्या महाराष्ट्राचा 3000 मीटर मध्ये स्टिपल सेल मध्ये. त्या 200 मीटर मध्ये ते सहभागी झाले होते आणि दोन्ही मध्ये हे सुद्धा सिल्वर मेडल आणलं होतं त्यांनी. म्हणजे भारताकडून मेडल आणणारे पहिले म्हणलं तर कोण सांगताल? नॉर्मन प्रिचर्ड. आणि आतापर्यंत भारताने सर्वात जास्त पदकं जर कोणत्या खेळामध्ये जिंकलेले असतील तर ते हॉकीमध्ये जिंकलेले आहेत. हॉकीमध्ये भारताने आतापर्यंत एकूण 13 पदकं जिंकलेले आहेत. लक्षातच ठेवा. किती? 13 पैकी 8 सुवर्ण पदक आहेत, 1 रौप्य पदक आहे आणि 4 कांस्य पदक आहे या वर्षीचं धरून. म्हणजे एकूण किती पदकं झाली आता हॉकीमध्ये? 13. या वर्षी सुद्धा भारताला हॉकीमध्ये कांस्य पदक मिळालेलं आहे, हे लक्षात ठेवा. बरोबर आहे का? आता हॉकी मधलं पहिलं पदक एक लक्षात ठेवा. सुवर्ण पदक मिळालेलं हॉकीमध्ये पहिलं 1928 ला. कुठे? मला वाटतंय प्रिस्टोरिया का कुठेतरी होती ती ऑलिम्पिक स्पर्धा. तर मला आठवना, कोणाला आठवत असेल तर कमेंट मध्ये सांगा. 1928 ची ऑलिम्पिक स्पर्धा कुठे पार पडली? ठीक आहे ना, कमेंट मध्ये सांगा मला तुम्ही. ठीक आहे. तर ह्या पहिल्या 1928 ला हॉकीमध्ये मेजर ध्यानचंद, की ज्यांना हॉकीचे जादूगार म्हणून ओळखलं जातं, त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. तो कोणता असतो ते सांगा कमेंट मध्ये. ठीक आहे ना, कमेंट मध्ये सांगा ते कोणता असतो त्यांचा जन्मदिवस, की जो राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून आणि हॉकीचे जादूगार म्हणून त्यांना ओळखलं जातं. ते त्यावेळेस त्यांच्या नेतृत्वामध्ये हे जिंकलं गेलं होतं. बरोबर आहे का? 1952 साली, त्यानंतर बघा 1952 साली हेलसिंगी ऑलिम्पिक मध्ये स्वातंत्र्यानंतरचं पहिलं वैयक्तिक पदक भारताला मिळालं होतं. 1952 ला कुणी मिळवलं? आपल्या महाराष्ट्रातील व्यक्ती खाशाबा जाधव. कुस्तीमध्ये कांस्य पदक मिळालं होतं. म्हणजे ऑलिम्पिक मध्ये वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय खेळाडू कोण म्हणलं? की खाशाबा जाधव सांगायचं 1952 ला हेलसिंगी ऑलिम्पिक मध्ये. आणि भारताकडून पहिलं मेडल मिळवणारे खेळाडू कोण? एवढंच विचारलं तर नॉर्मन प्रिचर्ड सांगायचं. सिल्वर मेडल 1900 ला पॅरिस ऑलिम्पिकला. खाशाबा जाधव म्हणलं की हेलसिंगी ऑलिम्पिकला. ठीक आहे ना. याच्यावर पोलीस भरतीला सकट भरपूर प्रश्न विचारले येतात. लक्षात ठेवा. कांस्य पदक यांचा जन्मदिवस महाराष्ट्र राज्य सरकारने मागच्या वर्षीपासून राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करायचं घोषित केलेला आहे. तर तो कोणता असतो ते सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये सांगा. खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. कमेंट मध्ये सांगा तो दिवस नेमका कोणता असतो ते. ठीक आहे ना. अशा पद्धतीने आहे खाशाबा जाधव यांना मिळालेला आहे. आणि आतापर्यंत भारताला मिळालेली एकूण जर पदकं सांगायची झाली
आताची ऑलिम्पिक धरून आतापर्यंत भारताला 41 पदकं मिळाले. टोटल किती पदकं मिळाले तर 41. आणि 41 पैकी 35 पदकं हे स्वातंत्र्यानंतर मिळालेले आहेत. एकूण मिळाले 41 पदकं आणि त्यापैकी 35 पदकं ही स्वातंत्र्यानंतर मिळालेली आहेत. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे ना. व्यवस्थित पाहून खूप महत्वाचं आहे. इसवी सणासकट लक्षात ठेवा. यावर्षी ऑलिम्पिक झालंय. बारकाईने कोणत्याही घटकावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. पोलीस भरती ते एमपीएससी आता काय राहिलं नाही. अतिशय सखोलपणे प्रश्न विचारत आहेत प्रत्येकच परीक्षेला. त्यामुळे व्यवस्थित करायचं आहे आपल्याला. ठीक आहे ना. त्यानंतर बघा वाटल्यास तुमच्या नोट्स सुद्धा बनवा. आलं लक्षात. त्यानंतर बघा आता ऑलिम्पिक मध्येच भारत. आता बघा पहिले पदक हे मगाशीच पाहिलं आपण ऑलिम्पिक मध्ये पहिलं पदक नॉर्मन प्रिचर्ड 1900 रौप्य पदक मिळालं होतं. 2 रौप्य पदक मिळाले होते त्यांना. 200 मीटर शर्यतीमध्ये दोन्ही होते. पहिले सुवर्ण पदक जर मिळालेले 1928 हा ऍम्स्टरडम. कमेंटमध्ये कोणी केलं असलं काय माहित. ऍम्स्टरडम या ठिकाणी 1928 ऑलिम्पिक स्पर्धा भरली होती. त्या ठिकाणी भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळालं होतं हॉकीमध्ये. बरं का. स्वातंत्र्यानंतर पहिलं वैयक्तिक पदक मागाशी सांगितलं मी 1952 हेलसिंकी या ठिकाणी खशाबा जाधव यांना मिळालेलं होतं. बरं का. कुणाला खशाबा जाधवांना. ह्याच्यावर सुद्धा बोलत आपण. पहिलं वैयक्तिक सुवर्ण पदक इथं फोटो दिसतोय बघा तुम्हाला. अभिनव बिंद्रा 2008च्या बीजिंग ऑलिम्पिक मध्ये अभिनव बिंद्रा हे वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवणारे शूटिंग मध्ये त्यांना मिळालेलं होतं. हे पदक मिळवणारे पहिले खेळाडू ठरलेले होते. शूटिंग मध्ये सुवर्ण पदक मिळालेलं होतं. बरोबर आहे का. आणि एकाच ऑलिम्पिक मध्ये 2 पदकं मिळवणारी आता मनु भाकर ही पहिली खेळाडू ठरलेली आहे 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये. एकाच ऑलिम्पिक मध्ये 2 पदकं. किती फक्त एकच खेळाडू मनु भाकर. दोन्ही 10 मीटर मध्येच येतं. फक्त 10 मीटर मिश्र आणि 10 मीटर महिला अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये मिळालेलं आहे. लक्षात आलं. अशा पद्धतीने आहे. आणि ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्णम्मा मल्लेश्वरी. 2000 सिडनी ऑलिम्पिक मध्ये पहिली वैयक्तिक पदक मिळणारी पहिली महिला वेट लिफ्टिंग खेळामध्ये. कोणत्या. वेट लिफ्टिंग. कर्णम्मा मल्लेश्वरी. बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे वेगवेगळ्या परीक्षेमध्ये. कर्णम्मा मल्लेश्वरी वैयक्तिक ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवणारी पहिली महिला कर्णम्मा मल्लेश्वरी आहे. लक्षातच ठेवा. ठीक आहे ना. आणि एकूण 2 पदकं मिळवणारे आता 4 खेळाडू ठरलेले आहेत. 4 किती झाले तर 4. पहिला वैयक्तिक 2 पदकं सुशील कुमार कुस्तीमध्ये मिळालं होतं. 1 सिल्वर आणि 1 ब्रांझ होतं. बरोबर आहे का. त्यानंतर पी व्ही सिंधू 2 नंबरची पहिली महिला सुद्धा होती 2 पदकं मिळवणारी. 1 सिल्वर हे 2-3 म्हणजे सिल्वर ब्रांझ असं आहे बरं का. ते तिथं मेडल टाकायचे होते पण चुकून ते तसं झालेलं आहे. तिसरी मनु भाकर. बरोबर आहे का. ते दोन्ही सुद्धा कांस्य. 3 म्हणजे दोन्ही कांस्यच आहे. आणि नीरज चोप्रा इथं नीरज आहे. नीरज चोप्रा 1 सुवर्ण पदक आणि 1 ह्या वर्षी मिळालेलं सिल्वर पदक. असे 4 खेळाडू आहेत की ज्यांना 2-2 ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळवले. ते नाव लक्षात ठेवा. या वर्षी हे 2 जण चर्चेत आहेत. त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न विचारायची भरपूर दाट शक्यता आहे. अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा बघा. आता बघा ऑलिम्पिक मध्ये ऑलिम्पिक मध्ये सगळ्यात जास्त मेडल मिळवणारा जर खेळाडू कोण असेल तर त्याचं नाव सारखं विचारलं गेलेलं आहे. मायकल फेल्प्स. अमेरिकेचा आहे हा. आणि जलतरणपटू हा. याने एकूण 28 पदकं जिंकलेले आहेत एकट्याने. 23 सुवर्ण आहेत त्यातले 23 सुवर्ण. लक्षात आलं ना. मायकल फेल्प्स 28. एकाच ऑलिम्पिक मध्ये 8 गोल्ड मेडल जिंकले होते. त्यांनी रेकॉर्ड केलेला आहे. तो सुद्धा लक्षात ठेवायचा. ठीक आहे ना. आणि लेडीज मध्ये बरोबर आहे का. महिलामध्ये केटी लेडेकिन ही सुद्धा अमेरिकेचीच आहे. अमेरिकेचीच आहे. हिने सुद्धा सर्वाधिक पदकं जिंकलेली आहेत. मला वाटतं इथं आकडा दिलेला नाही पण 6 काहीतरी 9 पदकं आहेत बहुतेक. 9 काहीतरी अशा एकूण 14 पदकं आहेत बहुतेक. 14. मग कुणाला कन्फर्म माहित असेल तर सांगा नाही तर मी कमेंटमध्ये सांगेनच. 14 पदकं आहेत ते. अलग लक्षात. महिला अमेरिकेचे. कारण जलतरण मध्ये सगळ्यात जास्त कॅटेगरीज असतात वेगवेगळ्या खेळाच्या. त्यामुळे जलतरण मध्ये जास्तीत जास्त एकाच खेळाडूला मेडल मिळू शकतात. या वर्षी सुद्धा सगळ्यात जास्त एक महिलाच आहे. आपलं एक जलतरणपटूच आहे की जास्त मेडल भेटले तर. ठीक आहे ना. 5 पदक एकाच खेळाडूला भेटलेत. ते सांगतो पुढे तुम्हाला. बरं का. आणि सगळ्यात जास्त आयोजन करणारा देश जर असेल ऑलिम्पिक तर तो अमेरिका आहे. अमेरिका सगळ्यात जास्त वेळा आयोजन. 8 वेळा आयोजन केलेले. त्यातल्या 4 वेळा उन्हाळी ऑलिम्पिक आणि 4 वेळा हिवाळी ऑलिम्पिक. असं 8 वेळा आयोजन केलं गेलेलं आहे. आणि सर्वाधिक वेळा आयोजन करणारं शहर आहे लंडन. लंडनने आणि उन्हाळीच आहेत फक्त 3 वेळा उन्हाळी ऑलिम्पिक आयोजित केलेले. लंडनने 3 वेळा उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केलेल्या आहे. मायकल फेल्प्स बघा तुम्हाला मेडल दिसत आहेत त्याचे. बरोबर आहे का. 28 पदकं एकूण 23 सुवर्ण येतं. बरोबर आहे का. त्यापैकी 23 सुवर्ण येतं. आलं लक्षात. आणि इतर मध्ये मला वाटतंय कांस्य एकच आहेत राहिलेले सिल्वर आहेत असं काहीतरी आहे. पण 23 पदकं एकूण मिळालेले आहेत. ठीक आहे ना. त्यानंतर बघा आता पॅरिस ऑलिम्पिक. आता पॅरिस ऑलिम्पिक कडे वळूया आपण.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा कधी ते कधी आयोजित केली, तारीख लक्षात ठेवा, 26 जुलै ते 11 ऑगस्ट. 26 जुलै ते 11 ऑगस्ट मध्ये पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित झाली. ही कितवी ऑलिम्पिक स्पर्धा होती? 33वी ऑलिम्पिक स्पर्धा होती. लक्षात ठेवा, किती ऑलिम्पिक स्पर्धा होती? 33वी. खेळाडू एकूण किती सहभागी झाले? 10,500 खेळाडू. आणि यावेळेस पहिल्यांदाच असं झालं की 50% पुरुष आणि 50% महिला. म्हणजे जेवढं पुरुषांना प्राधान्य दिलं गेलं तेवढंच महिलांना प्राधान्य दिलं, अशी पहिली स्पर्धा आहे. आतापर्यंत पुरुषांची संख्या महिलांपेक्षा जास्त असायची, पण यावेळेस पुरुषांची संख्या आणि महिलांची संख्या ही सारखीच आहे, दोन्ही सारखे. एकूण खेळाडू 10,500. 206 देशांनी सहभाग घेतला. किती देशांनी सहभाग घेतलेला आहे? 206 देशांनी एकूण सहभाग या स्पर्धेमध्ये घेतलेला आहे. आता बघा ब्रीद वाक्य काय याचं, ब्रीद वाक्य सुद्धा विचारतात. गेम्स वाईड ओपन नावाचं ब्रीद वाक्य, गेम्स वाईड ओपन. आणि एकूण खेळ प्रकार किती होते? 32 खेळांचे प्रकार होते वेगवेगळे. किती? 32 खेळ याच्यामध्ये खेळले गेले आणि गेम्स वाईड ओपन असं ब्रीड वाक्य होतं त्याचं, ठीक आहे ना. आणि सगळ्यात जास्त मेडल जिंकलेला आहे अमेरिका देश. अमेरिकेने एकूण 40 सुवर्ण, 44 रौप्य आणि 42 कांस्य. 40, 44, 42. लक्षात ठेवा, 40, 44, 42. 2-2चा फरक आहे, पण हे उलट आहे बघा, 40, 42, 44 नाहीये. लक्षात ठेवण्यासाठी. आणि एकूण किती पदकं जिंकले? 126 पदकं अमेरिकेने जिंकलेले आहेत. लक्षात ठेवा. आणि पहिल्यांदाच उद्घाटन हे नदीच्या तीरावर झालेलं आहे. पॅरिस हे शहर सीन नावाच्या नदीच्या तीरावर वसलेलं आहे आणि त्या सीन नदीच्या तीरावर उद्घाटन. आतापर्यंत उद्घाटन ग्राउंडवर व्हायचे, पण हे असं ऑलिम्पिक होतं पहिलंच की ज्याचं उद्घाटन हे सीन नदीच्या तीरावर झालेलं आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर बघा ऑलिम्पिक मध्ये भारताचे एकूण किती खेळाडू सहभागी होते? 10,500 एकूण. त्या 10,500 मध्ये 117 खेळाडू हे भारत देशाचे होते. किती? 117 खेळाडू हे भारत देशाचे होते. लक्षात ठेवा, 117 हा आकडा खूप महत्वाचा आहे, विचारला जाऊ शकतो. आणि एकूण पदकं किती जिंकले भारताने? 6 पदकं जिंकलेले. 6, 1 रौप्य पदक आणि 5 कांस्य पदक. भारताला यावर्षी एकही सुवर्ण पदक जिंकता आलेलं नाही, बरोबर का. मागच्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये आपण 7 पदकं जिंकले होते आणि एकाच ऑलिम्पिक मध्ये सर्वाधिक पदकं जिंकण्याचा रेकॉर्ड केला होता टोकियोमध्ये. यावर्षी एक निवलट कमी झाली, 6 पदकं जिंकले. आणि पदकामध्ये म्हणजे पदक तालिकेमध्ये भारताचा क्रमांक 71वा होता. हा आकडा सुद्धा लक्षात ठेवा, 71. या अमेरिकेचे 126 मेडल हेच लक्षात ठेवा. 206 देश, ऑलिम्पिक स्पर्धा 33वी खेळ होते, एकूण 32. अशा पद्धतीने लक्षात ठेवावं लागत. आणि या ऑलिम्पिक मध्ये पहिल्या भारताच्या एका खेळाडूला मशाल घेऊन काय केलं जातं? रन केला जातं, दौड. ते अनेक जे महान खेळाडू असतात त्यांनाच ती मशाल हातात घेण्याची संधी दिली जाते. या वर्षी ऑलिम्पिक मध्ये आपल्याला संधी मिळाली आणि मशाल वाहक होते अभिनव बिंद्रा. वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवणारे, सुवर्ण पदक मिळवणारे पहिले खेळाडू आहेत ते अभिनव बिंद्रा. वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय म्हणलं तर खशाबा जाधव आणि सुवर्ण म्हणलं तर अभिनव बिंद्रा होते मशाल वाहक म्हणून, ठीक आहे ना, लक्षात. आणि यांनाच पहिले भारतीय ठरले ज्यांना ऑर्डर ऑफ ऑलिम्पिक नावाचा सन्मान दिला गेला ऑलिम्पिक संघटनेच्या वतीनं. आणि ऑलिम्पिक ऑर्डर ऑफ ऑलिम्पिक हा सन्मान मिळवणारे अभिनव बिंद्रा हे पहिले भारतीय खेळाडू आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा. या वर्षीच मिळाला तो, ठीक आहे ना. अशा पद्धतीने उद्घाटन समारंभ जो झाला त्याच्यामध्ये ध्वजवाहक हे सारखं विचारतात. कोण कोण होते बघा? अचंता शरद कमल ज्यांना आता मागच्या वर्षीचा खेलरत्न पुरस्कार दिला, क्रीडा क्षेत्रातला सर्वोच्च. टेबल टेनिस पटू आहेत ते. आणि PV सिंधू बॅडमिंटन पटू, हे दोघं उद्घाटन सोहळ्यामध्ये ध्वजवाहक होते. आणि समारोप सोहळ्यामध्ये ध्वजवाहक होते PR श्रीजेश, ज्यांनी आत्ताच निवृत्ती घेतली हॉकीमधून. हॉकीचे माजी कर्णधार आहेत ते, गोलकीपर आहेत आणि एक लिजंडरी खेळाडू आपल्या भारताचे ते की ज्यांनी आता निवृत्ती घेतली, ते श्रीजेश आणि मनू भाकर, एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू. या दोघांनी समारोप कार्यक्रमामध्ये ध्वजवाहक म्हणून काम केलं. म्हणजे 26 जुलैला कोणी काम केलं आणि 11 ऑगस्टला कोणी काम केलं, लक्षात ठेवा, ध्वजवाहक म्हणून, ठीक आहे ना. हे आहे. आणि PR श्रीजेश यांच्याबद्दल अजून एक लक्षात ठेवा, ते निवृत्त झाल्या आपल्या भारताचा ज्युनियर हॉकी संघ जो आहे त्या ज्युनियर हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी PR श्रीजेश यांची नियुक्ती केलेली आहे, बरोबर आहे का. आता भारतीय ऑलिम्पिक संघटना जी आहे त्याच्या अध्यक्ष म्हणून मागच्या वर्षी PT उषांची नियुक्ती केली आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड होणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आता PT उषा. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचं मुख्यालय आहे
दिल्ली या ठिकाणी. अजून एक लक्षात ठेवा, नीता अंबानीचं एक नाव लक्षात ठेवा, बरोबर आहे का. जागतिक ऑलिम्पिक संघटनेवर सदस्य म्हणून त्यांची सलग दुसऱ्यांदा नियुक्ती झालेली. 4 वर्षासाठी नियुक्ती होत असते, ही मागच्या वेळेस झाली होती, ह्यावेळेस सुद्धा झाली. नीता अंबानी यांची जागतिक ऑलिम्पिक संघटनेवर सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आता हे फोटो तुम्हाला दिसत आहेत, त्याच्यानं ओळखला असेल तुम्ही काय ते, बरोबर आहे का. भारतीय खेळाडू की ज्यांना मेडल मिळालेले आहेत या वर्षी ऑलिम्पिकमध्ये 6 दिसतात तुम्हाला फोटो. पहिला म्हणजे रौप्य पदक कुणाला मिळालेलं आहे, नीरज चोप्रा. मागच्या वेळेस सुवर्ण पदक मिळवलं, ह्यास रौप्य पदक मिळालं. मूळचा हरियाणाचा हा खेळाडू आहे, बरोबर आहे का. आणि हे मीटर लक्षात ठेवा, 89.45 मीटर एवढा भाला फेकलेला आहे. 89.45 मीटर लक्षात ठेवा. त्यानंतर 10 मीटर महिलांमध्ये एअर पिस्टल प्रकारामध्ये कांस्य पदक मिळालेलं आहे मनू भाकर. 10 मीटर मध्ये लक्षात आलं ना, हे मीटर वगैरे लक्षात ठेवा का, तिथं 25-50 देतात, कन्फ्युज करतात. त्यानंतर 50 मीटर पुरुष, हे 50 मीटर पुरुष एअर पिस्टल प्रकारामध्ये कांस्य पदक मिळालेला आहे. हा खेळाडू आपल्या महाराष्ट्राचा खेळाडू, बरं का. 50 किलोमध्ये 50 मीटर मध्ये, बरोबर आहे का, कोल्हापूरचा स्वप्नील कुसळेला मिळालेला आहे, बरं का. त्यानंतर 10 मीटर मिश्र म्हणजे पुरुष आणि महिला मिळून खेळतात, त्याला मिश्र म्हणतात, बरोबर आहे का. याच्यामध्ये सुद्धा एअर पिस्टल मध्ये कांस्य पदक भारताला मिळालेलं आहे, बरोबर आहे का. मनू भाकर आणि सिंग, काय नाव याचं, सिंग आहे, कमेंटमध्ये सांगा, मी विसरलो, माफ करा. तर हे या दोघांना मिळून मिश्रमध्ये हे पदक मिळालेलं आहे. आणि भारतीय हॉकी संघ याला स्पेनचा कांस्य पदकच्या लढतीत 2-1 पराभव केला. हरमनप्रीत सिंग हा भारतीय हॉकी संघाचा कर्णधार आहे, बरोबर आहे का. हा मनजोत सिंग नाव आहे यांचं, सरबजोत सिंग नाव आहे त्यांचं, सरबजोत सिंग. ऐनवेळी काय होतं, शिकवताना विसरून जातं, सरबजोत सिंग आहे, बरोबर आहे का. अशा पद्धतीने हरमनप्रीत सिंग हा भारतीय संघाचा कर्णधार, हॉकी संघाचा, बरोबर आहे का. तर हा आहे, आणि दोन्ही गोल एक आपल्या कर्णधारानेच केले होते. जे भारताकडून 2 गोल झाले ते दोन्ही, आणि पराभव कुणाचा केला होता, स्पेनचा पराभव केला होता. हा देश आता रायगडची पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका पाहिली, त्याच्यात विचारला होता, स्पेनचा पराभव केला गेलेला होता. आणि 57 किलो वजनी गट याच्यामध्ये सुद्धा भारताला एक कांस्य पदक हे मिळालेलं आहे, आलं लक्षात. अशा पद्धतीने एकूण किती पदकं मिळाले, 6 पदकं मिळालेली आहेत, बरोबर आहे का. सेहरावत किंवा हरमनप्रीत सिंग नाव लक्षात ठेवा, बरोबर आहे का. यांना एकूण 6 पदकं, हे 57 किलो वजनी गट, हे 50 मीटर, हे 10 मीटर, ह्या 89.45 मीटर, हे 10 मीटर, आणि हे स्पेन देश 2-1 पराभव, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायची. हे आकडे सुद्धा विचारले जातात परीक्षेमध्ये. त्यानंतर आता बघा एकूण जे खेळाडू ऑलिम्पिक मध्ये सहभागी झाले भारतामधून 117 खेळाडू, त्याच्यापैकी सगळ्यात जास्त खेळाडू 24 खेळाडू हरियाणा राज्याचे. आतापर्यंत सगळ्यात जास्त मेडल सुद्धा हरियाणा राज्यानेच दिलेले आहेत, बरोबर का. एकूण 24 खेळाडू. महाराष्ट्रातील एकूण किती खेळाडू आहेत, 5 खेळाडू आहेत फक्त, लक्षात ठेवा. महाराष्ट्रातले किती खेळाडू आहेत, 5 खेळाडू ऑलिम्पिक मध्ये सहभागी झालेले होते. ते कोणते त्यांचे नाव विचारले जाऊ शकतात. स्वप्नील कुसळे जे कांस्य पदक जिंकलं, मूळचा कोणत्या जिल्ह्यामधला आहे, कोल्हापूर जिल्ह्यातला खेळाडू आहे, नेमबाजीमध्ये पदक मिळवलेलं आहे, बरोबर आहे का. त्यानंतर अविनाश साबळे बीड जिल्ह्यातला खेळाडू आहे. अडथळ्याची जी शर्यत आहे त्या अडथळ्याच्या शर्यतीमध्ये पदक मिळवलेलं आहे, त्याला स्टिपल सेल म्हणतात. सॉरी, पदक नाही मिळवलं, सहभागी झाले होते. 11व्या क्रमांकावर राहिले ते स्टिपल सेल 3000 मीटर मध्ये. ते सुद्धा लक्षात ठेवा, महाराष्ट्रातले, त्यामुळे मेडल नसलं मिळालं तरी ते आकडेवारी लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर चिराग शेट्टी हे मुंबईचा मूळचा खेळाडू आहे, आणि बॅडमिंटन मिश्रमध्ये सात्विक रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी हे दोघे मिळून खेळतात. त्यातले चिराग शेट्टी हा सहभागी झाला होता बॅडमिंटन मधून. अपेक्षा खूप होती, कारण जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर होते, त्यामुळे पण मेडल मिळू शकलं नाही. सर्वेश कुशारे हा 4था खेळाडू आहे, नाशिक जिल्ह्यातला, निफाड तालुक्यातला, उंच उडीमध्ये सहभाग घेतला होता, लक्षात ठेवा. त्यानंतर पहिल्याच फेरीमध्ये पराभूत झालेले होते. प्रवीण जाधव सातारा जिल्ह्यातला खेळाडू, तिरंदाजी, बरोबर का, म्हणजे बाण मारायचा, तिरंदाजी खेळामध्ये सहभाग त्यांनी घेतला होता. यांचा सुद्धा पहिल्याच फेरीमध्ये पराभव झालेला होता, ठीक आहे ना. अशा पद्धतीने हे 5 खेळाडू एकूण महाराष्ट्रातले सहभागी झालेले होते. त्यानंतरच आता अजून एक परीक्षेला प्रश्न विचारला जातो की कोणत्या नवीन खेळ सहभागी करून घेतला होता. मागच्या वेळेस बऱ्याच ठिकाणी तसे प्रश्न विचारले वेगवेगळ्या परीक्षेला. तर 2024ची आता जी ऑलिम्पिक पार पडली याच्यामध्ये 4 नवीन खेळ सहभागी झाले पहिल्यांदाच, आणि 2028च्या ऑलिम्पिक मध्ये 5 खेळांचा समावेश केला जाणार आहे. ते खेळांचे नावं थोडे अवघड असतात, पण लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. 2024च्या ऑलिम्पिक मध्ये कोणते बघा, ब्रेकिंग, स्पोर्ट क्लाइम्बिंग,
बरोबर का. स्केट बोर्डिंग आणि सर्फिंग हे 4 खेळ समाविष्ट केले. बघा, ब्रेकिंग, स्पोर्ट क्लाइम्बिंग, स्केट बोर्डिंग आणि सर्फिंग नावाचे असे 4 खेळ समाविष्ट करून घेतलेले आहेत. आणि 2028 ची जी ऑलिम्पिक झाली होणार आहे लॉस एंजेलिस मध्ये, याच्यामध्ये एकूण 5 खेळांचा नवीन सहभाग करून घेतला जाणार आहे. त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या भारतातला लोकप्रिय खेळ क्रिकेट पण असणार आहे. कोणते कोणते 5 खेळ आहेत? सॉफ्टबॉल आहे, बरं का. फ्लॅग फुटबॉल नावाचा एक खेळ आहे, तो सुद्धा आहे. लॅक्रोस नावाचा खेळ आहे आणि स्क्वॅश आहे. स्क्वॅश पटू सुद्धा भारताचे खूप चांगले चांगले आहेत आणि क्रिकेट सुद्धा आहे. असे 5 नवीन खेळ 2028 ला जी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशा पद्धतीने कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त याच्यामधून माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढी माहिती सुद्धा खूप डिटेल होते. अजून एक सेहरावत जो कुस्तीमध्ये जिंकला खेळाडू, कांस्य पदक 57 किलो वजनी गटामध्ये, अमन सेहरावत, बरोबर आहे का. त्याच्या बाबतीत एक लक्षात ठेवा अजून की ऑलिम्पिक मध्ये सर्वात कमी वयात मेडल जिंकणारा खेळाडू ठरलेला आहे तो. किती? फक्त वय 21 वर्ष. आलं लक्षात? ते एक लक्षात ठेवा, त्याच्यावर सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. अशा पद्धतीने जास्तीत जास्त ऑलिम्पिक बद्दल माहिती देण्याची प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये अजून तुम्हाला काही महत्वाची माहिती वाटत असेल पण आपण जर दिली नसली तर कमेंटमध्ये नक्की सांगा, किंवा मला वाटेल की अजून काहीतरी महत्वाचं आहे ते कमेंटमध्ये मी पिन करून नक्की टाकेल. तुम्हाला जर आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.